महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे मोर्चे निघाले होते. मराठ्यांचे मोर्चे निघाले, ओबीसींचे मोर्चे निघाले, धनगरांचे मोर्चे निघाले. आरक्षण मागत होते. मग आरक्षण टिकवण्यासाठी लढत होते. आरक्षणाला विरोध म्हणून भांडत होते. आता ते सगळे लोकसभेच्या निवडणुकांमधून हळूहळू दिसतील किंवा दिसणार नाही, किंवा हळूहळू समाजामध्ये त्या जातीमध्ये त्या पक्ष संघटनेमध्ये लोक आता विभागले जातील. पण लोकांनी हेही ठरवलंय, आरक्षण मिळवणाऱ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि जे आरक्षणाचं गाजर दाखवतायत किंवा भूलथापांना बळी पाडतायत त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे, किंवा या निवडणुकीत बदला घेतला पाहिजे. आणि अशीही काही लोक आहेत की आता निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवू. परंतु अशीही काही माणसं आहेत ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला किंवा दाखला मिळाला किंवा 5-10 वर्ष आरक्षणाचा लाभ घेतायत. त्यांना तुमच्या संघर्षाचं देणं घेणं नाही. तुमच्या संघर्षात ते यायला पण तयार नाहीत. होय, माझा भाऊ लढतोय म्हणून मी गेलं पाहिजे, अजिबात नाही. आता ही सगळी माणसं लोकसभेच्या निमित्ताने मला प्रश्न पडला की यांची भूमिका काय असेल? लोकशाही वाचवणाऱ्यांच्या सोबत असतील किंवा हुकुमशाही आणणाऱ्यांच्या सोबत असतील? आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु जाती जातीत वाद घालून, धर्माधर्मात त्या ठिकाणी विष पेरून काय होणार नाही. आरक्षण मागणाऱ्या किंवा लढणाऱ्या नेत्याला बदनाम करून तुमचं किती दिवस त्या ठिकाणी दुकान चालणार? नाही चालणार. पण हीच नेते आता जर जातीवर उतरले तर राजकीय पक्षांचं तर असतं, त्यांना हेही पाहिजेत आणि हेही पाहिजेत. कोणाचंही मन दुखून त्यांना त्यांचं राजकारण ते साध्य करू शकत नाहीत. पण ह्या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये कोण नेता कुणाला जवळ करतोय, तो कोण नेता कुणाला दूर लोटतोय, हेही याच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जणांनी पाहिलंय. मित्रांनो, बदला घेण्याची वेळ नक्कीच आली. घटनात्मक संविधानाने जे तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना हक्क अधिकार दिलेत, ते हक्क अधिकार तुम्हाला आम्हाला मिळणं हे तुमचं माझं मूलभूत कर्तव्य आहे. ते आपल्याला घटनेने दिलंय. पण त्या घटनात्मक आपल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या लाभाच्या गोष्टीपासून आपल्याला दूर कोण ठेवतंय? तर हेच सत्ताधारी, खुर्चीवर बसणारे, मग ते राजकीय खुर्चीवर बसणारे आणि प्रशासकीय खुर्चीवर बसणारे सुद्धा. आता ही लोक आमची आहेत का नाहीत, हा सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल की नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आरक्षण मागणारे किंवा आरक्षणासाठी लढणारा वर्ग एक होता, आरक्षण टिकून राहावं म्हणून लढणारा वर्ग एक होता. कुणी कुणाचं हिरून घेऊ शकत नाही, पण ते त्या चौकटीत बसण्यासाठी सुद्धा काही घडामोडी असतातच ना. पण त्याच्यामध्ये बरोबर जाती जातीमध्ये वाद लावण्याचा कार्यक्रम कुणीतरी केलाय. आज अशी परिस्थिती आहे, तुम्ही कुठल्याही गाव खेड्यात जा, शहरात जा, तालुक्यात, जिल्ह्यात जा, एखाद्याला एखाद्याचं नाव विचारलं तरी तो जातीवरून विचारतो, कुठल्या जातीचा असेल आहे. मग तो त्याचा असेल, तो जर आपल्या विरोधी गटातला असेल तर मग तो विषय संपला, अजिबात भेटायचं नाही. पण याच्यातून साध्य काहीच होणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला ठेच लागेल त्यावेळेस तोच, तुम्ही ज्याला भेटायला तयार नाही तोच पळत येणारे आणि तुम्हाला विचारणारे, भाऊ काय झालं? ही जी दरी निर्माण करण्याचं काम काही विशिष्ट वर्ग करतोय, विशिष्ट लोक करतायत. मला असं वाटतं, मला तुम्हाला या माध्यमातून हे सांगायचंय, यांच्यापासून सावध तर राहिलंच पाहिजे. पण जे लोकशाही विरोधी, संविधान विरोधी आणि खास करून तुमच्या आमच्या हक्क अधिकाराच्या विरोधी जे काम करतात ना, ते सुद्धा तपासले पाहिजे. ही माणसं कोण आहेत? गावगाड्यातल्या लोकांना सगळंच माहित असतं, अशातला काय भाग नाही. त्यांना फक्त जे सांगितलंय तेच फक्त त्या कानाने ऐकून पुढे चालतात. पण त्यांना आदेश देणार, जे काही चुकीच्या गोष्टी त्यांच्या कानात सांगून पसरायला लावणारी जी माणसं आहेत, त्यांच्याकडं आणि त्यांच्या विचारांचा खरं तर विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राला कितीही आपण प्रबोधन करू द्या, काही माणसं जाणीवपूर्वक विष घालवण्याचं काम करतात.
आता परत आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं. ही गोष्ट अविरत चालणारी आहे, पण आम्हाला माणसं त्याच्यामध्ये फार महत्वाचे आहेत. माणूस माणसासोबत राहायलाच तयार नाही. माणूस माणसासाठी बोलायलाच तयार नाही. माणूस माणसासाठी संघर्ष करायलाच तयार नाही. फक्त मला आणि फक्त मलाच पाहिजे. बाल्या बालीन 10x10 ची खोली ह्याच्या पुढे विश्वास यांना कळायला मार्ग नाही. पण आता ती सुद्धा वेळ संपलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला केंद्रात असेल किंवा राज्यात असेल, घटनात्मक चौकटीमध्ये आरक्षण जरी साधी गोष्ट मिळवायची असेल, तरी केंद्राने मंजुरी किंवा केंद्राने निर्णय घेतल्याशिवाय आणि राज्यांनी केंद्राकडे प्रपोजल करून घटनात्मक त्या ठिकाणी आरक्षण मिळेल याच पद्धतीनं भूमिका घेतल्याशिवाय ते मिळणार नाही. एखादा कुठलाही कायदा केंद्राने केला तर तो देशाला लागू असते. आरक्षणाच्या मर्यादेचं सुद्धा तसंच आहे. 52% उडी मारा ना, मध्ये मारली 10%ची. राज्याने सुद्धा आता 10%ची मारली, पण चॅलेंज करण्यात आलं. केंद्राने जे 10% वाढवलं त्याला चॅलेंज झालं का? विचार केला पाहिजे. केंद्राने जे 10% दिलं त्याला चॅलेंज का झालं नाही? कारण त्यांनी त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जो कायदा केला, जे कायदे मंडळ आहे तिथलं, जे आपण निवडून दिलेले खासदार आहेत त्यांनी निर्णय घेतलाय, मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि राष्ट्रपती महोदयांनी त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली. तो कायदा सर्वोच्चच आहे. तसंच जर राज्यामध्ये आरक्षणाचे लढे सुरू आहेत, परंतु आरक्षण जर मिळणार नसेल आणि मिळू दिलं जात नसेल, तर तिथं बोलणारी, सभागृहात बोलणारी लोक आम्ही निवडून देणार आहोत की नाही याचा विचार केला पाहिजे. तुम्ही मतदान कुणालाही करा, तुम्ही कुठल्याही पक्षाला करा, कुठल्याही माणसाला करा, मतदान करा, बस संपला विषय. पण तुमच्या हिताचा माणूस असावा, सभागृहात बोलणारा माणूस असावा, समाजासाठी लढणारा, राज्यासाठी झटणारा आणि देशासाठी काम करणारा नेता असला पाहिजे. नाही तर बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी, काय उपयोग येत असल्या माणसाची? काहीच येणं घेणं नाही, हेही समजून घेतलं पाहिजे. म्हणून मला एवढंच वाटतं आणि एवढंच सांगावंसं वाटतं की या देशात लढणाऱ्या लोकांना आता संधी आहे. तुमचे कोण, आपले कोण आणि परके कोण, ते जाती धर्माच्या उतरंडी थोड्या बाजूला ठेवा. भारतीय म्हणून आता देश वाचवण्यासाठी विचार करा, राज्य वाचवण्यासाठी विचार करा. सगळे एकत्र राहिले पाहिजेत, गुण्या गोविंदाने जगले पाहिजेत, इथंच नांदले पाहिजेत, सुख दुःखात एकत्र आले पाहिजेत. अशी लोकशाही मजबूत करून तुमच्या माझ्या हक्काचं मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हाच महत्वाचा विचार आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान.